अन्या 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 उठ ना. अन्या उठ ना. मला आईस्क्रीम खावंसं वाटतंय. काय बडबडतेस तू मीरा? सकाळी सकाळी कोण खाता आईस्क्रीम? मला झोपू देत. का? मी प्रेग्नंट असल्यावर मला खाऊ नाही देणार का? तसं नाहीये ग, पण तू नाहीयेस ना आता प्रेग्नंट. आणि मी प्रेग्नंट असेल तर? म्हणजे म्हणजे मीरा, मी, तू, आपण आई बाबा होणार आहोत. खरंय हे मीरा? आता परीक्षा घेत नाही मी. सॉरी, मला लेट झाला. सांगशील मीरा काय झालंय? लग्न करूयात आपण? काय पागल झालीस का तू? का तुला लग्न नाही करायचंय माझ्याशी? नाही म्हणजे लग्न करायचंच आहे, पण एवढ्या लवकर? मीरा, अजून आपण सेटल ही नाही आहोत. अन्या यार, अजून मला पिरियड्स नाही आलेत. एवढंच ना? काहीतरी इश्यू असेल, तू डॉक्टरकडे जाऊन ये. आणि डॉक्टर म्हणाले मी प्रेग्नंट आहे तर? काय काहीही काय बडबडतेस तू? मूर्ख आहेस का? ए मीरा, मस्करी नको करूस हा माझी. म्हणजे खरंच? म्हणून मी म्हणत होतो मी मेडिकलला जाऊन येतो, पण तू. आता हे सगळं बोलण्यात पॉइंट आहे का? पाहिलंस ना मीरा काय घडलंय ते. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझी चूक आहे? आता काय करायचं? लग्न.
गुड मॉर्निंग. मॉर्निंग. बाबा, हं? तुमचं लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालं? का लग्न करतोयस? नाही हो, सहजच विचारलं. 28व्या वर्षी. अच्छा. बाबा, समजा आपल्याला लग्न न करता मुलं हवी असतील तर लोक दत्तक घेतात का? आपल्याला? नाही, म्हणजे इतर लोक. तुला झालंय काय सकाळी सकाळी? ते कॉलेजमध्ये दत्तक मुलांवर डॉक्युमेंटरी करायला सांगितली आहे म्हणून. बरं, तुम्ही वाचा पेपर, मी आलोच. हा बोल रे. ऐक ना. बोल. कुठे वेकेन्सी आहे का रे? का रे, काय झालं? मला जॉब हवा होता. अरे पण आधी शिक्षण तर पूर्ण कर. ते होईल रे पण तू प्लीज मला सांग ना कुठे वेकेन्सी असेल तर. का रे, काय झालं? बाबा काय बोलले काय तुला? बरं ऐक, मी बोलतो बाबांशी. नाही, काही बोलले नाहीत ते. पण आता कसं मी मोठा झालोय ना, म्हटलं घरी हातभार लावेन. पण तू तर सांग मला कुठे वेकेन्सी असेल तर. चल ठेवतो मी फोन. अनिश, ऐक अनिश. बताने वाले कि अगर आपका नन्हा सा शिशु है, छोटा सा बच्चा है, तो उसको उठाते समय आपको कौन कौन सी सावधानियां बरतनी चाहिए. देखिए होता क्या है कि जब आप नई माँ हुई होती है तो आपको आइडिया नहीं होता कि आपको किस तरीके से अपने बच्चे को लेना है. गलत तरीके से बच्चे को उठाने से बच्चे को इतनी सारी परेशानियां हो. काय झालंय अन्या? मला खरंच कळत नाहीये काय करू मी. मी खूप ट्राय केलं पण मला जॉबही मिळत नाहीये. मिळेल, डोंट वरी, मी आहे ना. पण तू नको हा टेन्शन घेऊस. मी करेन काहीतरी. होईल सगळं नीट, काळजी नको करू. आय लव्ह यू यार मीरा. आय नो. आपल्याला माहीत असतं की आपली समोरची व्यक्ती आपल्यासाठी कोण आहे, काय आहे. पण आयुष्यभर तो आपली साथ सोडणार नाही हे तेव्हाच कळतं जेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी सतत झगडत असते. मीरा, आता प्लीज तू कोड्यात नको बोलूस. आधीच डोक्याचा भोसरा झाला यार माझ्या. थोडी परीक्षा घेतली तुझी. मी प्रेग्नेंट नाहीये. काय? तुला काय जाते हसायला? पण माझी काय अवस्था झालेली ते माझं मलाच माहीत. ते मला माहित आहे. तुझ्यावर विश्वास नव्हता या हेतूने नाही, तर आपल्यातलं अंडरस्टँडिंग किती पॉझिटिव्ह आहे हे पाहायचं होतं मला.
पण तू माझी साथ आयुष्यभर सोडणार नाहीस हे माहित होतं मला. मग झालो का तुझ्या परीक्षेत पास? अन्या, तुला एक सांगू का? या जगात ना प्रेमाला खूप नावं ठेवली जातात, पण नात्यात प्रेमाचा गोडवा, विश्वासाचा सुगंध आणि आपलेपणाचा आभास जरी असला ना, तरी ते नातं कायम टिकून राहतं. मला माहित नाही मीरा, मी पास झालो की फेल, पण तुझ्यावर पुन्हा पुन्हा नव्याने प्रेम करत गेलो हे मात्र नक्की. स्पर्श वेड्या मनाला चाहूल लागे तुझे, श्वास हा गंधाळला साथ दे तू माझी. स्पर्श वेड्या मनाला चाहूल लागे तुझे, श्वास हा गंधाळला साथ दे तू माझी. गुंतले मन माझे बावरले कासे, मोहरले क्षण हे सारे, ओंजळत जग जसे. मन माझे गुंफते मोती कोणासाठी असे, क्षण सारे गहिवरले काते. रेडी. हा चल, घालवला 2-4 आता परीक्षा घेत नाही ना मी. मस्त. थांबा होल्ड कर. येणार आवाज. परत घेते. का लग्न करूयात आपण. परत चुकल्या. आणि डॉक्टर म्हणाले आपण लग्न आणि डॉक्टर म्हणाले सॉरी काय सॉरी, मला लेट झाला. खरे ना. मन माझे हे गुंतते